शिवो शिवो सच्चिदानंद सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। महात्मा मज्जगद्गुरो पंचाचार्य सद्गुरो बसवलिंग शिवाय संत शिरोमणे मन्मस्वामी महाराज वैराग्य निधि अक्कमादेवी श्री शिवलिंगेश्वर भगवान। त्रैलोक्य संपदाल्लेख समुल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगां तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमशिवाय। यद्भासा भासते विश्वं यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय परात्मने। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करो तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करो। काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे अनेक अवतार घेण्याकरता निमित्त कोणाचं लागलं? एक निमित्त लागते। त्या अवताराच्या पाठीमागे एक उद्देश असते। उद्देशाशिवाय अवतार होत नाही। तुमचे बी अवतारच आहे। प्रत्येक व्यक्ती अवतार घेऊनच आला त्या ठिकाणी। प्रत्येक व्यक्तीचं कार्य वेगळे आहेत। हिसाब किताब फेड करण्याकरता आपला या ठिकाणी जन्म आहे। काही बदला घेण्यासाठी जन्म घेत असतो आणि काही फेड करण्यासाठी जन्म घेत असतो। त्या प्रकारे आज विशेष करून 10 अवतार पैकी एक अवतार नरसिंह अवतार आहे। आज जयंती आहे। रामाचा जन्म, वराहाचा जन्म, मत्स्याचा जन्म, वामनाचा जन्म, कृष्णाचा जन्म, त्या प्रकारे नरसिंहाचा जन्म। या प्रत्येक अवताराच्या जयंती या ठिकाणी आपण
साजरी करतो. काही लोक म्हणत होते राम जन्म घेतलेले नाही, एक कथा आहे. रामाचा अवतारच नाही, एक पुराण पुरुष आहे, एक कथा आहे. नंतर सरकाराकडून रामनवमीचा सुट्टी मिळाली. रामनवमीला सुट्टी आहे की नाही? तो प्रश्न केला करणारे माणूस, राम जन्म घेतला नाही परंतु सुट्टी कस काय मिळाली? राम जन्माला नाही परंतु रामनवमीला सुट्टी का मिळाली? नवमी हा रिक्ता तिथी म्हणतो. नवमीला कुठल्या कार्य करत नाही, परंतु रामनवमीला नेमकं कार्य आपण सुरुवात करतो. शुभ मुहूर्त आपण म्हटलेले आहे. तुम्हाला किती लोकांना आठवण आहे काय नाही मला माहिती नाही. आठवण करून देऊ का? आठवण करून देऊ. रामनवमी कधी आहे? होऊन गेली की? रामनवमी झाली की नाही? रामनवमीला काय झाले? रामाचा जयंती, रामाचा जन्म. रामनवमीच्या दिवशी रामाचा जन्म आणि रामनवमीच्या दिवशी कमलोर मठामध्ये आमचा जन्म. कळाले की नाही? त्या दिवशी पट्टाभिषेक झाले आमचे, रामनवमीच्या दिवशीच. किती लोकांना आठवण आहे की नाही? तुम्हाला आठवण करून दिलं, कारण आम्ही साजरी करून घेतलाच नाही ना, त्यासाठी हे तुलाभार आहे. काय काय महाराज 11 वर्षाला तुलाभार करून घेतात, 25 वर्षाला तुलाभार करून घेतात, 50 वर्षाला तुलाभार करून घेतात, 75 वर्षाला करून घेतात. परंतु गुरुमाऊलीचा स्मरणार्थ या ठिकाणी आमचा तुलाभार आहे, आमच्यासाठी. माऊलीचा स्मरणार्थ, आमचा स्मरणार्थ नकोय. हे आहे माऊलीच्या प्रती तुमचा निष्ठा. म्हणून या मंगलमय प्रसंगी अनेक ज्या ज्या वेळेला अष्टमीला कोणाचा जन्म? कृष्णाचा जन्म. नवमीला रामाचा जन्म. अष्टमी नवमी. अष्टमी सुद्धा रिक्ता तिथी म्हणतो, नवमी सुद्धा रिक्ता तिथी म्हणतो. कृष्णाष्टमीला सुद्धा चांगला दिवस मानलेले, रामनवमीला सुद्धा चांगला दिवस म्हटलेले. म्हणून मंगल मुहूर्त म्हणून त्या दिवशी आपला उत्सव या ठिकाणी आपण साजरी केलो. गुरुमाऊली भालकीचे चन्नबसव पट्टद देवरू यांच्या अमृत हस्ते सगळं पट्टाभिषेक वगैरे सगळं झाल्यानंतर आपल्यासारखा बरेचसे भक्त मंडळी जमा झाले होते. तर मला झोळी दिले, भिक्षा मागायला सांगितलं. सगळ्याजवळ भिक्षा मागितलो. हे छोटे छोटे लेकराला काय माहिती आहे? हा, आम्ही भिक्षा मागितली कोणाला माहिती आहे की? 33 वर्षाचा पूर्वीचा गोष्ट बोलतो तुम्हाला.
झोळी भरलं माझं. झोळी भरल्यानंतर ते झोळी सहित गुरु महाराजांना आम्ही दिलो. महाराज म्हणाले, हे झोळी आत्ता तुमच्या जवळच राहू दे, माझा जवळ नको. जमा झालेले टोटल पैसा झोळी भरलेले वापिस मला देऊन काय म्हटलं, हे झोळी तुमचा कधीही रिकामा होणार नाही, विकासच होणार आहे. परंतु झोळी पकडण्याचा वेळ आलेलेच नाही. पकडायचा अगोदरच भरून जाते, मागायचा अगोदरच त्या ठिकाणी मिळत जातो. त्या प्रकारे आज आठवण येण्याचं एकमेव कारण आहे, आज नरसिंहाचा जयंती आहे. तर गुरु महाराज ज्यावेळी हे मूर्ती सापडले 1965 मध्ये की काहीतरी मूर्ती सापडले, ते डेट सहित आहे ते. तर हे काय आहे लोकांना कळालं नाही त्यावेळेला. हे मूर्ती कोणाची आहे, कशाची आहे, शाळगावच्या लोकांना कळालेले नाही. महाराजांना बोलविल्या, आप्पा असा असा मूर्ती सापडली. महाराज म्हटलं, हे नरसिंहाचा मूर्ती आहे. म्हणून त्यावेळी महाराज ओळखले त्याला. महाराजांच्या हस्ते त्या ठिकाणी प्रतिष्ठापन झालं. तेव्हापासून नरसिंहाचा जय जयकार त्या ठिकाणी शाळगावच्या नगरी होत आहे. आणि मूर्ती मिळाल्यापासून तिथेही सुद्धा वैभव वाढत चाललेले आहेत. एकता महान शक्ती, एकीकरण त्या नरसिंहाचा सानिध्यात आपण पाहतो. तर नरसिंहाचा अवतार कशा करता झालेले आहेत, आज त्यांच्या जयंती असल्यामुळं थोडं तुमचं लक्षात यावे म्हणून त्यांचे विचार थोडा घेऊत आपण. आज माझ्या कानात लक्ष्मणरावजी सांगितल्यामुळं माझा रूट वेगळंच होतं. त्यांनी आठवण करून दिली, आप्पा तुम्ही काल बरेचसे अवतारबद्दल बोललात, अचानक अवतार आढळले आम्हाला, का सोडायचं, थोडं ओळख करून घेऊ. बरेचसे आपल्याला पाहायला मिळते, आई वडील चांगला असेल तर लेकरं बरोबरी राहत नाही, लेकरं चांगला असेल तर कुठं कुठं आई वडील बरोबरी राहत नाही. खाणारे पिणारे आई वडील असेल. परवा आम्ही पाहत होतो, महाराजांचं प्रवचन चालू आहे, ते मुलगा उभा राहून रडत रडत बोलतो, माऊली तुम्हाला 2 गोष्टी बोलायचं आहे. कहो बेटा क्या बोलना है तेरे को बोल. मेरा पिताजी दारू पी के आता है, मुझे खाने के लिए जबरदस्ती करता है, मुझे अंडा खिलाता है और गलीज गलीज खाने को देता है, मुझे खाने का नहीं है, मेरे को भगवान का आराधना करना है, मुझे उनका स्मरण में रहना है, कृपा करके मेरा माता और पिता को समजाव. असं म्हणून ते लेकरू बोलत होते. महाराज त्या आई वडिलाला सुद्धा सांगितलं, असं का करता तुम्ही,
एवढा लहान लेकरू एवढा छान बोलतो, त्या वाटाला जाऊ नये म्हणून त्याला आवड आहे, तुम्ही त्याच्यामध्येच ढकलून टाकता का, असं म्हणून त्या ठिकाणी मी पाहिलं. सांगायचं तात्पर्य, त्या प्रकारे त्या काळामध्ये सुद्धा भक्तीचा प्रबळ शक्ती काय असतो या जगाला दाखविण्याकरता भक्त हा नाव घेतल्याबरोबर कोणाचं नाव येते समोर, प्रल्हादाचं नाव येतं. दान म्हटल्याबरोबर कोणाचं नाव आठवण येतो, कर्णाचं नाव येतो. बघा, दानसूर म्हटल्याबरोबर कर्णाचा, भक्त म्हटल्याबरोबर प्रल्हादाचा नाव येतो. तेवढा पॉवरफुल भक्ती त्या काळामध्ये हजारो वर्षापूर्वी प्रल्हादांनी केले होते. महान महान रथी महारथी होऊन गेलेले. बघा, हिरण्यकश्यपा असा तप केला, त्याला वाळू लागले होते, वारुळ पूर वारुळ लागले होते. तेवढा भयानक तपश्चर्या केल्यानंतर भगवत साक्षात्कार झाल्यानंतर विचारले, काय पाहिजे तुला? मला काही नकोय, मला मरायचंच नाही, असा आशीर्वाद देऊन टाक. मरण येऊच नाही. परंतु सगळ्याला मरण येणार आहे. मरण कोणाला चुके, कोणाला चुकलेले नाही मरण, सगळे जाणार आहे. राजा गेले, महाराजा गेले, आपणही जाणार, कोणी राहणार नाही. दाखवा मला कोणीतरी हे राहिलेले आहे म्हणून. जन्म घेणार, बाल्य जीवन, यौवन जीवन, गृहस्थ जीवन, वृद्धाप्य जीवन, नंतर मृत्यू. अटळ सत्य आहे जगामध्ये. खरा म्हटलं तर कोणती चीज आहे म्हटलं तर एकमेव चीज आहे, तो मरण. खरा सत्य घटना. मृत्यू सर्वांना होणार आहे, परंतु ताजुबाचा गोष्ट आहे, कोणाला बी वाटत नाही आम्ही मरतोत म्हणून. वाटते का? म्हातारा झाला तरी बी विचारा त्याला, मरते का? मी कशाला मरू? मला अजून भरपूर राहायचंय. अजून किती दिवस? अजून भरपूर राहायचंय. अजून 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, याला 80-90 वर्ष झाले, अजून त्यामुळे मला तर अजून भरपूर वर्ष जगतो मी मरणारच नाही असं का वाटते? खरं म्हणजे आपण मरणारच नाही. कोणी मरणार नाही. मरतो कोण? तुम्ही लहान असताना आमच्या बावडीला बघितले. लहान होतो, थोडा मोठा झालो, अजून थोडा मोठा झालो, अजून थोडा मोठा झालो, आता म्हातारा झालो, आता मरून गेलो. हे मोठा झाले कोण? लहान असलेले मोठा झाले कोण?
तुम्ही मोठा झाला नाही, तुमचं शरीर मोठं झाले. तुम्ही तेवढंच आहे, लहान असताना बी तेवढंच होत्या, मोठं झाल्यानंतर बी तेवढंच आहे, म्हातारा झाल्यानंतर बी तेवढंच आहे, मेल्यानंतरही सुद्धा तेवढंच राहणार आहे. आमचं शरीर जाणार, परंतु आम्ही जाणार नाही. आत्मा अमर आहे. परंतु शरीर पडल्यानंतर ते संस्कार मात्र तसंच राहणार आहे. संस्कार, माझा संस्कार माझा सोबत, तुमचा संस्कार तुमच्या सोबत. जे सवय लागलेले असते त्याच्या अनुसार त्याला जन्म मिळते. भयानक कामी व्यक्ती असेल तर ते डुकर होऊन जन्माला येतो. भयानक लोभी माणूस असेल तर लोभातुराणाम ना गुरुर ना बंधू. लोभी माणसाला गुरु कळत नाही, त्याला बंधू कळत नाही, आई कळत नाही, वडील कळत नाही. असे माणूस साप होऊन जन्माला येतो. म्हणून घटोड्याच्या वर साप राहतात म्हणतात बघा. घटोड्यावर ते साप कोण आहे, ह्यानाच मरून साप होऊन बसलेले राहते. ज्यांना लपून ठेवलेले राहते ना, त्यांनाच साप होऊन राखत बसते. तर हे संस्कार मात्र तसंच राहणार आहे. म्हणून आम्ही मरणार नाही, अजून जन्म घेणार आहे, परंतु ते तुमच्या हातात नाही. जन्म घेणं तुमच्या हातात नाही, परंतु कोणता जन्मात यावा तुमच्या हातात आहे, हे लक्षात घ्या. मरण तुमच्या हातात नाही, मरण तुमच्या हातात नाही. मरणार पक्का आहे. जन्म घेणं सुद्धा तुमच्या हातात आहे. जन्म घेणं तुमच्या हातात आहे. कोणता जन्म घ्यावं हे तुमच्या हातात आहे, परंतु हे माहिती नसेल तर जन्म तुमच्या हातात नाही. भाग्य हमारा हाथ में है, भगवान हमारा साथ में है. भाग्य बनवून घ्यायचं असेल तर तुमच्या हातात आहे, देवाच्या हातात नाही. चांगलं वंगळ करून घ्यायचं देवाच्या हातात नाही, हे ते आमच्या हातात आहे. मनुष्य होऊन जन्माला यावे, काही पशुपक्षीचा जन्मात यावे, हे तुमच्या हातात आहे. गंदा काम करा, वाईट वाईट काम करा, मनुष्य जन्म मिळत नाही. चांगला काम करा, ऑटोमॅटिक मनुष्य जन्म मिळतो. चांगला करू वाटत नाही, चांगला राहू वाटत नाही, मनुष्य जन्म आम्हाला मिळणं मुश्किल होतो. त्या प्रकारे एक संस्कार असते. माणूस कुठं बिघडते? आईपासून माणूस बिघडत नाही, वडिलापासून माणूस बिघडत नाही. लक्षात आलं का? पिदाडू वडील असला तरी सुद्धा त्या पिदाडूला वाटते माझा मुलगा दारू पिऊ नये. पिणारा माणसाला तुम्ही जाऊन विचारा, तुमचा मुलगा बी दारू पिवा, तुम्हाला असं वाटते की नाही हो मी बिघडून गेलो, परंतु माझा लेकरू मात्र बिघडू नये. गुटखा खावा असं वाटते का तुमचं लेकरू? नाही हो, मी बिघडून गेलो, माझं लेकरू मात्र बिघडू नये. गलीज काम करू नये, त्याला बी वाढते, चांगल्याला बी वाढते. वंगळ असलेली व्यक्तीला सुद्धा आमच्या संतान व्यवस्थित राहावं असं त्याला वाटते. मग बिघडते कोण? त्याला बिघडविणारे कोण? ना आईपासून त्याच्या सत्यानाश आहे, ना वडिलापासून, परंतु एकमेव त्याच्या सत्यानाशाचा स्थान म्हणजे त्यांचे मित्र. भयानक डेंजर माणूस म्हटलं तर त्यांच्या दोस्त. दोस्तापासून भयानक सावधान राहा.
म्हणून मुलगी द्यायचं असलं तर आई वडिलाला बघू नका. आई वडिलाला पिदाडू असलं तर बी चालते आई वडील, परंतु हे पोरग कोणाजवळ बसते ते बघून लेकरू देऊन टाका. कुठं बसतो, कुठं उठतो आणि ह्यांच्या दोस्त कोण आहे पहिले त्यांना शोधून जोड्यानं हाना. कोणाला? दोस्ताला बी हाना, ह्याला बी हाना. तिथं मेन मुद्दा तिथं आहे. भयानक गोडी आहे त्यांच्या बोलणं, एवढा गोडी असते, एवढा गोडी असते. महाराजाचं प्रवचन काही कामाची नाही, एवढं गोड बोलतात. बिघडणारे माणूस. बरेचसे वेळ मी बोललो, आम्ही सुधारण्याचं काम करतो. काय तुमचा सत्यानाश होते, तुमचं बरबाद होते म्हणून प्रवचन चालू येतं. तुमचं अवगुणाला सगळं क्लिअर व्हावं म्हणून आमचा उद्देश असते, चांगला मार्गाने लावावं म्हणून असं वाटते. 1 महिना प्रवचन ऐकला, एकदम समाधान झाले त्याचे. आणि एक दिवस काय झालं माहिती आहे का? आम्ही गेलो होतो तेलंगणामध्ये. आपल्याजवळ त्याचं नाव घेत नाही, यूट्यूबमध्ये चालू आहे. आणि प्रवचन म्हणजे कोणाचा बदनामी होऊ नये म्हणून आमचं प्रवचन राहते. आलं का लक्षात? प्रवचनमध्ये सुद्धा कोणाचं नाव घेऊन आम्ही त्याच्याबद्दल टिंगल उडविले, कितीतरी लोकांपर्यंत हे मेसेज पोहोचते. म्हणून मी कोणाचं नाव घेत नाही. घेतलं तरी बी त्यांना धक्का लागू नये असा माणूस असेल तर त्यांचं नाव घेतो. लक्षात आलं का? आम्ही गेलो, पहिले बैलगाडीमध्ये जात होते आम्ही. बैलगाडी बांधायचं, डुगुडुगुडुगुडुगुडुग जायचं तिकडे. पहिले महाराज घोड्यावर जात होते. आता घोडा बांधावं कोण, त्याला पालन पोषण करावं कोण? हा, माणसाचा इंतजाम होईने गेले, घोड्याचं काय होणार आहे इथं? असं विचार करून त्याच्या भानगडीमध्ये पडला नाही. आम्हाला आवड बी नाही त्या घोड्याचं. हा, गाडीचं आवड आहे, भारी भारीचं गाडी पाहिजे आम्हाला. हा, आवड आहे. तर गेलोत. ते माय म्हणाले, आप्पा एक गोष्ट सांगू का तुम्हाला? म्हणले, माय सांगा. आमच्या घरचे फुल्ल घेतात, अजून सिगरेट बी उडते, अजून पुढचं मी काय सांगू शकणार, तुम्ही ऐकू बी नाही. त्याचा अर्थ सर्व दुर्गुण संपन्न, सद्गुण संपन्न नाही, दुर्गुण संपन्न. मोठे पाटील काय छोटे पाटील बी नाही. ते काही करा अप्पा, तुमच्या पाया पडतो, त्यांचे काहीतरी निरसन करा. शिवरात्रीला 1-2 क्विंटल काय पाठवायचं पाठवून देतो, परंतु आमच्या पाटलाचं थोडं काहीतरी करा. ठीक आहे, मग काही काळजी करू नका. झाले, स्वयंपाक वगैरे रेडी झालेत, पोळ्या वगैरे बनविले होते. तर चला महाराज आंघोळीला म्हणून झाले. आंघोळ झालं, पूजा झाली. आता प्रसाद घ्यायचं. पाटील साहेब, मी तुमच्या घरी प्रसाद घेत नाही, मी निघून जातो तसंच. अरे असं कसं म्हणले? तसं कसं नाही, तुम्ही बी धडाधडा आंघोळ करून घ्या, इथं येऊन माझ्याजवळ बसा. ते असाचा थक्कापत होते. फुल्ल निशाबाजी माणूस. आता सकाळीपासून त्याला दारू गवसलेले नाही, दारू न पिल्यामुळं ते कापत होते. आंघोळ केलं कसं तरी. आता काय करू म्हणले? काय नाही, साष्टांग नमस्कार करा म्हणलं. साष्टांग दंडवत टाकले. आता काय करू म्हणला? आजपासून दारू पियायचं नाही.
पक्का म्हणून सांगितलं त्याला. हो अप्पा, बिलकुल आजपासून मी घेणार नाही, तुम्ही प्रसाद घ्या म्हणले. हो प्रसाद घेतो. सिगरेट बी ओढायचं नाही. त्यावेळेस त्यानं वचकला. दारू कसं तरी सुटका करता येते, हे सिगरेट कसं सुटका करून घेऊ. तरी सुद्धा ठीक आहे अप्पा म्हणले. अजून काय काय गोष्टी असलं तर आज तुम्ही साष्टांग टाकलात, बिलकुल निरसन करून टाका, बिलकुल क्लिअर. घडलेल्या घटना बोलतो तुम्हाला. तर तो उठला, तिथं बाजूलाच बसून त्याला बी जेव घातले, आम्ही बी प्रसाद केलो. तर पाणी वगैरे प्यायचं होतं म्हणून आम्ही थोडं धीर धरलं. तो झाला बेचैन. कसं काय माहिती आहे का, जेवण झाल्याबरोबर हा स्वर्गसुख, हा स्वर्गसुख. सिगरेट म्हणजे स्वर्गसुख आहे त्याला. बेचैन, तिकडून इकडे, तिकडून इकडे, तिकडून इकडे, बेचैन बेचैन. आता मी तिथं बसून आहे. आता थोड्या वेळाला काय झाले, सिगरेटचं वास आले. बापरे, मामला बिघडला म्हणलं मी. आता तिथं बी सिगरेट ओढलं तर माझ्या इथंपर्यंत मला ओळखू येते कधी कधी येत. काय काय लोकांना वाटते आम्ही भिंतीच्या बाजूला जाऊन सिगरेट ओढलं, महाराजाला काही कळते का म्हणून, महाराज काय बघतात का. तरी सुद्धा इथं वास येते. कोणीतरी बघारे म्हटलं तर. आता इथं हे भिंत झाली. आता इथं दिसू लागले की भिंत, बघितले की नाही, इतकं छान झाले भिंत. कशासाठी, आडवा बसून दारू मारायला. काय सांगाव. हा मस्त चिंचाचा झाडाचा सावली. हा पाटलाला मी म्हटलो इथं पहिले झाड तोडून टाका. इथं आपल्या या मठाचा परिसरामध्ये हत्या होता कामा नये. इथं येऊन कंदुरी करणं म्हणजे काय मूर्खपणा, मला सांगा. हा पाटील साहेब म्हटलेत तोड. पटेल साहेब लवकरात लवकर सांगा. लक्ष्मण पटेल, विक्कू पाटलाला सांगितलं मी, लवकरात लवकर काढून टाका. ते पैसे मी देतो त्याला तोडायला, नाहीतर ते झाड सगळं आमच्याकडे या भंडाराला टाका म्हणा, त्याला पाप लागणार नाही. आलं का लक्षात. हा तर हे एवढा लांब असलं तरी सुद्धा आम्हाला लक्षात येते ते. तर तिथं ते लावले. अरे मामला बिघडले की. नंतर आता मी काय म्हटले नाही, आता बिघडून जाते मामला. उठलो, जाऊन बसलो खुर्चीवर. आप्पा किती द्यायचं तांदूळ वगैरे सांगा, तुमच्या मनावर मी काय बोलू शकणार म्हणलं. पाटील साहेब एक गोष्ट बोलतो. आता तुम्ही साष्टांग टाकलात. हो आप्पा, मला वास आले म्हणलं. मी घेत नव्हतो. मग काय झाले, तुमचे जे शिष्य आहे की नाही मला भेटले. काय म्हणले, आप्पाचं काम चांगलं सांगायचं राहते, काही वंगळा सांगतात का आप्पा. हा दारू सोडले मोठी गोष्ट आहे, सिगरेटला काय होते असं म्हणून त्याला समजून सांगितले. बघा, आपल्या सोबत असलेले माणूस असा सांगितल्यावर आम्ही किती लोकांना नीट करत जातो, तुम्ही विचार करायचा गोष्ट आहे. ठीक आहे, ते कोणतं तरी गाव आहे, पहिला गाव लागतो. त्या गावचं नाव मला आठवण नाही, हे नाही गेले. 1-2 किलोमीटरच्या अंतरावर, 2-3 किलोमीटरची पश्चिम दिशेला. हा खंडगाव नाही, ते नायागाव मधूनच जाते, ते बाजारमधूनच. तिथं गेल्यानंतर पुढे बेंद्री लागते. हा ते राहू दे, आता गेल्यानंतरच बघू त्या गावाला. मग ते जाऊ दे, ते मतलब काय तुम्हाला सांगतो. पहिले एकदा सांगितलं तुम्हाला. तर महाराज इकडून येणार आहे म्हणून त्या व्यक्तीला कळालं. ते उभा राहिले होते
माऊली माऊली थोडा थांबा, एक 5 मिनिटासाठी. नाही हो, प्रवचनाचा वेळ होतो. नाही नाही, एक 5 मिनिटासाठी, फक्त 2 मिनिट. तुम्हाला काही जास्त मी वेळ घेणार नाही. ते रोडालाच त्यांचे घर होते. तर फक्त 2 मिनिट पाऊल ठेवा म्हणले. ठीक आहे चला म्हणून आत गेला, दर्शन घेतलं. दाखवले, हे 2 ट्रॅक्टर आहे की नाही, माझंच आहे. मला, हो तुमचंच आहे. हे घर बांधले की नाही, माझंच आहे. हो तुमचंच आहे. मग हे मला सांगायचं काय गरज आहे? मला काय नाही, तुमचं जवळ आल्यापासून, दारू सोडल्यापासून हे घराचं काम झाले. दारू सोडल्यापासून हे 2 ट्रॅक्टर घेतलं आणि हे 2 हिरो होंडा गाडी बी आहे. मला किती वर्ष झालं सोडून? 5-6 वर्ष झालेले. तर तुमचं जवळ चालू होतो, तुम्ही एक मणी दिले होते, तेव्हापासून एक तुमच्या प्रती निष्ठा ठेवलं. तुम्हाला गुरु मी मानतो, परंतु मी उपदेश घेतला नाही. परंतु माझं सगळं चांगलं तुमच्याकडून झालेले आहे. त्यासाठी 2 मिनिटासाठी तुमचं पाऊल पडावं म्हणून बोलून घेतलं नाही. अशा प्रकारे अनेक लोक सन्मार्गाला लागलेले घर मी पाहिलं. बेंगळुरून जे आले होते काल माताजी, त्यांच्या तेच हाल होतं. आता 2 कोटीचं बिल्डिंग त्या ठिकाणी घेतले आणि विदेशला जायचं तयारी आहे. तेही नवरा तसं बिघडून गेला होता. आणि बेंगळूरला आल्यानंतर मी येतो म्हणून त्यांना आश्वासन दिलं होतं, परंतु मी विसरून. आता अंतेश्वरचा नंबर लागले, त्यांच्या बहिणीचे नंबर लागले. ते बहिणीही सुद्धा आपल्या प्रती भावना ठेवले होते. तर कोणतं तरी काम व्हायचं होतं. अचानक त्यांचे हे काम त्या ठिकाणी झाल्यामुळं, आपल्या प्रती निष्ठा बाळगल्यामुळं, तर त्या ठिकाणी त्यांचा नंबर लागला. तर बेंगळूरला जाऊन आम्ही 2-3 कार्यक्रम करून आलो. थोडं आमच्या प्रवचनाचा मोड वेगळं गेले. रूट थोडंसं आहे, रूट ते, परंतु ज्यावेळी मला आठवण येत जाते त्यावेळी ते मला सांगणं गरज आहे. काय सांगत होतो तुम्हाला? नरसिंहाबद्दल बोलत होतो. आणि नरसिंहाच्या घरी नरसिंह नाही, हिरण्यकश्यप. हिरण्यकश्यपा राक्षस कुळात जन्म घेतलेले व्यक्ती, आचार विचार भ्रष्ट झालेले व्यक्ती, नीतिमत्ता बिघडलेले व्यक्ती, चांगला लोकाला मार मार देणारा व्यक्ती, पूजा पाठ करणाऱ्या लोकाला खतम करणारा व्यक्ती, असा व्यक्तीच्या पोटी कोण जन्म घेतले? भक्त प्रल्हाद. प्रल्हादाचा जन्म एक आश्रमात झालेले आहेत. नारद महर्षीचा आश्रमात त्यांच्या वाढ झाल्यामुळं त्या ठिकाणी एवढा पॉवरफुल त्याला भक्तीचा रस त्यांना पाजविले. पोटात असताना तेव्हापासून त्याला संस्कार चालू आहे. पहिला डिलिव्हरी आईचा माहेरला असते, त्या ठिकाणी त्यांच्या संस्कार त्या ठिकाणी त्या लाभल्यामुळं शंभूचा किंवा ईश्वराचा गुणगान करण्याचा एक मोठा आस्था श्रद्धा त्यांच्या प्रती जागृत राहिलं. थोडा इथं घरी आल्यानंतर सगळ्यांना म्हणायचं, देव नाही, धर्म नाही, काय करायचं? ओम नमो हिरण्यकश्यपाय नमः, ओम नमो हिरण्यकश्यपाय नमः, हेच जप करायचं. देवाचं नाव घ्यायचं नाही. मीच देव आहे. काही लोक असे काही लोक राहतात, मीच देव आहे म्हणणारे कलियुगामध्ये बी सुद्धा आहेत. देवाला न मानणारे, मीच देव आहे, माझाच पूजा करा, माझाच जप करा,
माझाच चिंतन करा म्हणणारे काही हिरण्यकश्यपासारखं लोक या भूतलावरती आहेत. म्हणून त्यांच्या गोष्टी प्रल्हादाच्या पोटात उतरलेले नाही. त्यांच्या पोटात काय होतं? भक्ती. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय नारायणाय नारायण नारायण. हेच भक्ती ते करायचं. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे त्याने किती कष्ट दिला. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीव भावे शरण आलो. शरण आलो तुझ्या पायी. तुमच्या चरणाच्या प्रती मी शरण आलेले आहे. म्हणून किती तकलीफ दिले त्याला. माळावरून ढकलून टाकले, इंचू भरपूर जमा करून इंचूत घालून टाकले, सर्प जमा करून सर्पात घालून टाकले, इस्तूमध्ये घालून टाकले, समुद्रामध्ये फेकून टाकले. काय झालेले नाही. भक्तीचा ओरा त्यांना होतो. आखरी तंगून गेला तो. माझा देव, माझा देव तू नाही. तुला जन्म देणारे माझा देव आहे. सर्वांचा रक्षक माझा देव आहे. तुझं बी रक्षण करतो, माझा बी रक्षण करतो. सहना भवतु सहनौ भुनक्तु सहवीरं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. शांती शांती. असे माझा देव आहे. सगळ्याचं रक्षण करणार आहे, रक्षक आहे. कुठं आहे देव? कुठं आहे? त्यावेळी मला देव कुठं नाही. त्यांना देव कुठं आहे म्हणून कोण म्हणतो? राक्षस म्हणतो. देव कुठं नाही कोण म्हणतो? संत म्हणतो. परवा तुम्हाला म्हटलेले हे गोष्टी. आम्हाला पापी लोकाला देव दिसत नाही, पुण्यवान लोकाला देव बाजूला सरकत नाही. जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे. यत्तत्त नोडिदड तत्त नीने देवा सकलद विस्तार दरुहु नीने देवा. प्रत्येक जीव जंतूमध्ये देवाला पाहतो. मनुष्यत तर सोडा, जीव जंतूमध्ये सुद्धा, दगडामध्ये सुद्धा देव पाहतो, कुत्र्यामध्ये सुद्धा देव पाहतो. अश्वभ्य स्वपतिभ्यश्च वो नमो, सभाभ्य सभापतिभ्यश्च वो नमो. सभेला नमस्कार, सभाच्या पतीला नमस्कार, सभापतीला नमस्कार, घोड्याला नमस्कार, घोड्यावर बसलेल्या माणसाला नमस्कार, घोड्याचा मालकाला नमस्कार. बघा, अश्वभ्य स्वपतिभ्यश्च वो नमो. हे सगळं आपल्या मंत्रमध्ये येते. हे जे मंत्र वाचतात ना, रुद्र, या रुद्रमध्ये येते हे सगळं. काय नाही, सगळं नमस्कार 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 नमस्कार. नमक अध्याय. नमस्कार नमस्कार नमस्कार. कोणाकोणाला नमस्कार? सगळं पशुपक्षीला नमस्कार, प्रत्येक प्राणीला नमस्कार. देवा, या जीव जंतू जे जन्म तुम्ही दिलात, सगळं जीव जंतूला माझा नमस्कार. ओतप्रोत देव तू भरलेले आहे, तू नसलेले जागा नाही. विश्वी भरला विश्वंभर. विश्वात भरलेले विश्वनाथ. म्हणून हिरण्यकश्यपा काय म्हणतात? आहे कुठं तो देव, नाही कुठं देव ते सांगा. इथं आहे, आहे तिथं आहे, आहे तिथं आहे, आहे इथं आहे. त्या खांबात आहे,
हो आहे. त्यावेळी राग आला. तुम्हाला माहिती आहे, खांबाला फोडलं. त्याला मरण न होते. काय म्हटले होते? ना दिवसात मरण, न रात्री मरण, ना मनुष्यापासून मरण किंवा जीव जंतूपासून मरण. लक्षात आलं का? या प्रकारे अनेक गोष्टी बोलले होते. ना पाण्यात मरण, ना आकाशात मरण, ना आत मरण, ना बाहेर मरण. दिवसात भी नाही मरण, रात्री भी नाही मरण, खाली भी नाही मरण, वरी भी नाही मरण, असं म्हणून आशीर्वाद घेतले होते. तर ज्यावेळे खांबातून निघाले, मुंडक सिंहाचं, दंड मनुष्याचं. त्याला मनुष्य म्हणावा काही सिंह म्हणावा? ना प्राणी आहे काही मनुष्य आहे. अजून काय मागितले? बंदूक नाही, तलवारी नाही, हातार नाही, असल्या आयुधापासून मरण माझा येऊ नये. ना आत न बाहेर म्हटल्यानंतर तो दरवाजावर जाऊन बसले. ना खाली न वरी, मांडीवर घेतले, फाडून टाकले. बघा, देवाचं वाक्य त्या ठिकाणी खरं ठरलं. ना मनुष्यापासून मृत्यू आहे, ना प्राणीपासून मृत्यू आहे. तर या प्रकारे या भक्तीचा प्रसार होण्यासाठी, भक्तीमध्ये काय शक्ती असते दाखविण्यासाठी भक्तांच्या प्रल्हादाचा जन्म, या ठिकाणी नरसिंहाचा अवतार या भक्तासाठी घ्यावा लागला. म्हणून भक्तासाठी भूमंडळी धुंडाळी तो जास्वनीळ. स्वर्ग सोडून त्याला भूलोकाला यावं लागते. देवाला मजबूर. भक्ताजवळ काय ताकद आहे बघा. देवाजवळ भक्त कधी जात नाही, भक्ताजवळच देव धावून यावं लागतं. एवढा ताकद भक्ताजवळ असते. बघा, ते ताकद आम्हाला तयार करून घ्यायचं आहे. म्हणून आज त्यांच्या अवतार कशा करता अवतार? आपल्या सर्वांसाठी नरसिंहाचा अवतार झालेले आहे. भक्तांचे उद्धार करण्याकरता. म्हणून निष्ठा बाळगून कितीही संकट आलं तरी सुद्धा संकटाला न भीता काय केले? बराच वेळ मी बोलतो, ए मत कहो खुदा से, ए मत कहो गुरु से, मेरे मुश्किले बडी है. देवाजवळ जाऊन, देवा काय तकलीफ हो, देवा काय प्रॉब्लेम हो, भयानक परेशान आहे, भयानक मला त्रास आहे, कधी देवाला सांगून घेऊ नये म्हणा. काय सांगावं देवाला? हे मत कहो खुदा से. माझा मुश्किल मोठा आहे म्हणून देवाजवळ काही हात जोडून मागायचं नाही. तुमचं मुश्किल त्याला माहिती आहे. देव सगळं देवाला कळते. तुमचं मुश्किल कळणार नाही का? हा, तुमच्या अडचणी कळणार नाही. लेकराच्या अडचणी आईला कळते की नाही? ओळखून घेते की नाही आई? आता भूक लागला असेल लेकराला म्हणून आईला कळते की नाही? काय तसंच झोपी जाते जाऊन? इथं बी बसलं असेल, लेकरू घरी असलं तरी सुद्धा इथून तुमचा विचार चालू असेल, त्याला दूध पाजिले की नाही, की माझा सासूबाई. एखादी लेकरू घरी असेल, हा, सासूचा आठवण काढून म्हणतो दिले की नाही की दूध, तरी सुद्धा गेल्यानंतर आपण विचारतो, माय दूध दिलीच की नाही याला? अरे मी विसरलो. काय तुला कळते की माझ्या लेकराला मारून टाकावं मला लेकी?
एवढं पर्यंत आपण बोलतो, कारण आईलाच काळजी असते त्या लेकराला पाजवावं, त्याचं पोट भरावं म्हणून काळजी असते. तसा देवाला तुम्ही पूजा पाठ जप तप सगळं करून त्या देवाला कळणार नाही का? म्हणून ए मत कहो खुदा से मेरे मुश्किले बडी है. मुश्किल आहे म्हणून सांगू नये गुरुला देवाला. मग काय कोणाला सांगावं? जे मुश्किल तुमच्या समोर उभा आहेत त्यालाच सांगून टाकायचा. काय म्हणून? माझा गुरु मोठा आहे, माझा देव मोठा आहे, तुला टेन्शन घ्यायचं गरज नाही. त्या तकलीफला सांगून टाकायचं म्हणे. तकलीफला सांगून टाका, तू मोठं नाहीस, आमचे गुरु मोठा आहे, कायच ये म्हणायचं. म्हणून ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, मन्मथ माऊली, अक्कमादेवी कोणाचा सहारावर जगले? फक्त आमचा विश्वास तुझे पायी. त्यांच्यावर त्यांचा विश्वास होता, विश्वास ठेवून जीवन जगले. म्हणून आतापर्यंत वैराग्य निधी अक्कावा महादेवी माता की. तुमची आई कितीतरी होऊन गेले, तुमचं आजीचं नाव घेवलं का इथं? आजीचं नाव घेऊन जय जयकार केलो का? नाही. त्यांचे एवढा त्याग आमच्या आजी केलेले नाही. देवासाठी जगले, देवासाठी त्यांनी शरीर सोडले. आत्मसंगातक्य चन्न मल्लिकार्जुना नेन गुंटो. माझा आत्मसंगातीसाठी कोण आहे? चन्न मल्लिकार्जुन आहे. त्यांच्यावर विश्वास. आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. कोणावर विश्वास आहे आमचा? कोणावर बी नाही. कोणावर विश्वास नाही. कोणी आम्हाला पकडणार नाही. अवघड होऊन जाते. विश्वास मात्र त्यांच्याप्रती ठेवायचं, तरच तुमचं कल्याण झाल्याशिवाय बिलकुल राहणार नाही. कल्याण होणारच म्हणजे होणारच आहे. कितीही त्रास हो, कितीही संकट हो, कितीही प्रॉब्लेम हो, परंतु ढगमळ न होता, निष्ठा न सोडता आपण भक्ती करत राहावं. शेवटला तुम्हाला आठवण येईल, शेवटला तुम्हाला काम देईल. आता तुमचं वैभव तुम्हाला शेवट काम देत नाही. किती भी गडगंच संपत्ती तुम्ही जमा केला असेल, परंतु ते तुमच्या कामात येत नाही. परंतु ज्यावेळे धर्मसंग्रह केलेले आहे, सत्याना जे वागलेले आहे, सेवा केलेले आहे, सहन केलेले आहे, हे सहन केलेले कशा करता? आमचा कल्याणासाठी सहन आहे. ऊस सहन केलं, शेतातून तोडले, अजून तुकडा तुकडा करून ट्रॅक्टर मध्ये भरले, अजून ट्रॅक्टर मधून लारीत भरले, लारीत भरून अजून कुठं तेलंगणामध्ये कोणत्या तरी गावाला घेऊन गेले. कोणतं तरी गाव आहे? कामारेड्डी जवळ. लांब आपटत 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 गेले तिथं लारी. तिथं तरी कुठं अजून काटामध्ये घातले, अजून काटात कुठं घातलं, अजून वजन घेतलं. तेवढंच नाही, क्रशर मध्ये गेले, तुकडं 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 करून टाकले ऊसाला. तेवढंच नाही, गाळून टाकलं, पिळून टाकलं, रस काढून टाकले. तेवढ्याला सोडलेले नाही, तेवढ्याला सोडलेले नाही. अजून शिजविले तरी सुद्धा सोडलेले नाही. नंतर त्याला घट्ट केले, परंतु ते कधीही डगमळ झालेले नाही. जसं जसं तकलीफ देत राहिले त्याचा गोडी वाढत राहिले, परंतु त्याचा नाही, परंतु कधीही मागे सरकलेले नाही. तसं संतांचं जीवन कसं आहे? मारी तारी चित्ती. कितीही संकट दिलं तरी सुद्धा मी ढगमळ करणार नाही. त्यावेळी देव काय म्हणतो? काय लेकर, एवढा त्रास दिलं तरी सुद्धा तुला काही वाटला नाही? त्यावेळी तो म्हणणार, तुमच्या पुढे मला काही वाटणार नाही. त्यावेळी देव म्हणतो, ए माझा बाळ म्हणून आधार उचलून घेतो आणि
उराला लावून घेतो. हे आहे भक्तांचं देवाचं मिलन. देवाचा भेट उगा देव भेटत नाही. माय पैसा भेटायचा असला तरी कितीतरी त्रास करावा लागतं. हा, उगाचे उगा सगळ्या गोष्टी होते का? हा, कितीतरी मरमर करलं. उगा कळस चढविण्यासाठी एवढा परेशानी आहे. आता बघा, विचार करा. सांगायचं तात्पर्य, कुठल्याही कार्य संघर्ष केल्याशिवाय फळ हाताला लागणार नाही. म्हणून तुम्हाला वाटत असेल भक्ती करून आम्हाला काय मिळाले, भक्ती करून आम्हाला काय मिळाले. तुम्हाला मरता वेळेस मिळते. आता तुम्हाला कळत नाही, मरता वेळेस तुम्हाला मिळते, हे लक्षात येत नाही. कळलं का? सुकराताला दररोज 5-6 दिवस तोडले त्याला. सुकराताला एक दिवस पाय तोडले, एक दिवस इथंपर्यंत तोडले, नंतर इथं तोडले, नंतर इथं तोडले, नंतर इथं तोडले, नंतर इथं तोडले, नंतर रुंड वेगळं केले. तरी सुद्धा तो म्हणायचा, अल्लाह तेरी इच्छा बंदगी करने के लिए कुछ आपने पानी नहीं दिया, लेकिन खून तो दिया, तेरा नाम लेता हूं. बघा, त्याचे गुणगान करू लागले त्यावेळेला. तेवढं कष्ट दिलं तरी सुद्धा देवाचा निष्ठा सोडलेले नाही. एवढं तर कष्ट आम्ही दिलं तर आम्ही शिल्लक राहतच नाही. म्हणून हे आपला निष्ठा आखरी श्वासा वेळेमध्ये ते काम देणार आहे. म्हणून अनेक संतांच्या जीवनामध्ये तुम्ही पहा, कोणी सुखी समाधानकारक एअर कंडिशन मध्ये राहून ते जीवन जगलेले नाही. एअर कंडिशन मध्ये जीवन जगत असेल तर ते संत म्हणता येत नाही. आम्हाला म्हणायचं, अप्पा किती म्हणून पळताओ, किती म्हणून पळताओ, किती म्हणून. आम्हाला कशासाठी देव या ठिकाणी जन्म घातले? आरामशीरी एसी मध्ये झोपण्यासाठी नाही. अजून मला एसीचं सवयच नाही. अजून बी एसी नाही मला. पंखा सुद्धा लावत नाही. कारण माहितीये का, कुठं कुठं पंखा मिळते. मला पंखाचं सवय लागल्यानंतर कुठं पंखा मिळत नसला तर झोपच लागत नाही. म्हणून पहिल्यापासून पंखाच बंद करून ठेवलो मी. आमचा तोरणे साहेबला पंखा असल्याशिवाय झोपच येत नाही. सवय लागले त्याला. लक्षात आलं का? तरी सुद्धा पंखा बंद करून, किती बी गरमी हो दे, झोपला तर वर झोपायचं, नाही तर पंखा बंद करूनच झोपायचं. तर सहना ही संतों का गहना है. म्हणून त्या प्रकारे सहन केलेले संत आपल्याला या जगामध्ये त्यांच्या चरित्रामध्ये आपण पाहतो. त्याकरता माऊली सुद्धा त्या प्रकारे या ठिकाणी तुम्हा सर्वांचा सेवा त्या काळामध्ये त्यांनी केलेले आहे. म्हणून आज तो वैभव विराजमान होऊन या ठिकाणी ते बसलेले आहेत. त्यांच्या वैभवाचा कार्यक्रम आपण पार पाडू आणि जगद्गुरु माऊलीच्या सुंदर असा हा कार्यक्रम त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, एवढं अपेक्षा व्यक्त करू. बरेचसे वेळा झालेले आहेत. तर रूप एक असताना सुद्धा सांगायचं तात्पर्य एकच होतं. म्हणून तुम्हा सर्वांचं हितचिंतन करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वते हर 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 हर.
शॉर्टकट व्हिडिओ सोडता येते त्याला. आपला दिंडी तमलोरहून कपिलाधार सुक्षेत्राला प्रतिवर्ष जात असतं. त्या दिंडीच्या निमित्ताने मध्यंतरी गुरुमाऊलीचं दर्शन आशीर्वाद घ्यावे, माऊलीचा कृपा आम्हाला मिळावे म्हणून सुभाषरावजी षटकार साहेब आपला दिंडीत येऊन भेटले. आमचा शिस्त पाहिलं आणि त्याग जीवनाचा विचार त्या ठिकाणी पाहिलं. माऊली आतापर्यंत दिंडी चालवितो, दिंडीला पोसायचं आहे, दिंडीचा व्यवस्था करायचं आहे म्हणून बरेचसे लोक माझ्याकडे येतात, चंदा मागतात. तुम्ही चंदा करता का? मी मला दिंडीसाठी मी आतापर्यंत कोणाजवळ चंदा केलेले नाही, दिंडीचे लोक दिलेले तेवढंच पैसा आम्हाला मिळत राहते असं मी त्यांना म्हटलं. नंतर त्यांची ओळख झाली आपल्याला. आमच्या आचार विचार आहार विहार त्यांना पटलं. षटकार साहेबांना वाटलं योग्य ठिकाणी गुरुमाऊली तुमच्या प्रती तुम्हाला पाहिल्यानंतर मला एक प्रकारचे आनंद वाटते असं त्यांनी म्हणत, षटकार साहेब तुम्ही आमच्यासोबत पदयात्रेला चला म्हटलं. असं फॉर्च्युनर गाडी आहे त्यांच्या, काही छोट्या माणूस नाही, तर करोडोपती आहे. मी चलणं होत नाही परंतु मी कुठं कुठं तुम्हाला भेटत राहतो म्हटले. नळेगावला आलेत. नळेगावला आल्यानंतर आमचा भव्य सत्कार, आमचं सगळं हे भजन वगैरे सगळं भाऊन एवढं भारावून गेले त्यांनी ना. आपले अध्यक्ष लक्ष्मणराव मांडे सर त्या दोघांना बोलविले. सर मला या ठिकाणी सेवा करायचं आहे. बिलकुल आप्पाला सांगून टाका. 51,000 रुपये त्या ठिकाणी त्यांना देऊन टाकले. तेवढंच नाही, मी अजून पुढे येतो. मी म्हटलं या अजून कपिलधारला की कुठं, आखरी कपिलधारला चाले. ते भजन, तुमचं चिंतन, तुमचं कीर्तन, प्रवचन, जय जयकार, अन्नक्षत्र, ते हे सगळं बघून तिथं अजून 51,000 रुपये देऊन टाकले. आता आमच्या मांडे सरला वाटलं हे माणसाला सोडूच नाही, सेवा करणार कशाला सोडा. दोघांचे भेट झाले, ओळख झालेत, एकमेकाशी बोलत राहतात. कधी कधी त्यांनी यांना मेसेज करतात, यांनी त्यांना मेसेज करतात. कॉन्टॅक्टमध्ये, मी कॉन्टॅक्टमध्ये नाही, मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. तर मला आठवण बी नव्हतं. परवाच्या दिवशी येऊन सांगितले षटकार साहेब, कालच षटकार साहेबाला आम्ही फोन केलो होतो, काय म्हणू तुम्ही या आप्पाला भेटा म्हणून. मधून काय म्हटले, नाही 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 कार्यक्रम आहे, आप्पाला येऊन भेटा म्हटलं. ते आले सकाळी 6 वाजता तिथं येऊन बसले. मला आंघोळीला जायचं होतं. येऊन बसले की आता बोलत बोलत बसले. 10 वाजले. म्हटलं आता तुम्हाला भूक वगैरे लागले नाही का? वाट बघत बसले. तर आज खुश होऊन, एवढं कार्य तुमचं मोठं आहे अप्पा. मी कालच 5 लाख रुपये देणगी देऊन आलो. दररोज कोणी ना कोणी येतात, कोणी ना कोणी येतात असं मी म्हटलं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला बोलविले नाही. आता त्यांची इच्छा आहे तुमचं काही ना काही सेवा घडतात म्हणून ते विचार करून तुम्हाला बोलला असेल. परंतु माझ्याजवळ तुम्ही जे येता, मी ते इच्छा व्यक्त करत नाही, परंतु तुमचं इच्छा असेल तर त्या लेकराला काही ना काही तुम्ही मदत करा म्हटलं. तर आमच्या कांतू महाराजाचं मन बघण्यासाठी त्यांनी 5,000 काढून दिले. षटकार साहेब आम्ही काय विचार केलो, मग काय म्हणता, किती देऊ म्हणता, तुमचं इच्छा, आम्ही काय म्हणता. आज हो ना, हे घेऊन ये रे, पैसे घेऊन ये म्हणले गाडीमधलं. ते ड्रायव्हरला सांगितलं. गट्टा आणले, 51,000 रुपये देऊन. चंदासाठी आम्ही भटकायचं नाही, ते चंदा देण्यासाठी तंबुलूरच्या मठापर्यंत येऊन देणारे लोक आहेत. हे प्रेमळ भक्त अशा प्रकारे प्रेमाने आणून अर्पण करणारे माऊली आहेत. हे आपला खरा इमानदारीचे
कमई आहे, आमचं कमई म्हणजे हेच आहे, दुसरं काहीच नाही. या शिष्य मंडळीला वाढविणे आणि त्यांच्याजवळ जाऊन जबरदस्ती करून आमचा तू शिष्य आहे, तुला देवावंच लागते असं म्हणून त्याला जबरदस्ती करणे. आता मी शिष्य परंपराचा एक बी नाव मी लिहून ठेवलेले नाही. लिहून ठेवलं तर येणारा महाराज काय करतोय, आमच्या आई तर शिष्य आहे म्हणून तुमच्या मागे लागते. लक्षात आलं का? म्हणून शिष्यांचा व्यापार होता कामा नये, शिष्यांचा प्रेम यायला पाहिजे. माऊलीचा वाट तुम्ही बघायला पाहिजे. कशासाठी आलेत म्हणून तुम्हाला घाबरा सुटत असेल तर आम्ही गुरुच्या पदावर बसून सुद्धा काही मतलब राहणार नाही. आता तुमच्या घरला आलं तर तुम्हाला भीती वाटते का? मी आला तर काही धडधड धडधड करते. मध्ये या, मध्ये या, मध्ये या. पुरा बाहेर थांबलेले असतो तर आम्हाला कट्टाळ येते की कुठंपर्यंत मध्ये घेऊन जाते ते. 1-1 किलोमीटर एक एक घराचं. हा, माली पाटलाचं काय जवळ आहे का? पुरं जावं लागते चढून. अशा प्रकारचे घर आम्हाला आढळतात. परंतु तुम्हाला एवढा प्रेम आहे, माऊलीचा पाऊल माझा पुरा देवाऱ्यामध्ये पडावं, हे भावनाचा कमाई आम्ही केलेले आहोत. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे प्रेमाचा धन या ठिकाणी अर्पण होत आहे. अशा प्रकारचे सुभाषरावजी षटकार साहेब उदगीरकर यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी आम्हाला देणगीच्या रूपाने या ठिकाणी कार्यक्रमासाठी मिळालेले आहे. त्या षटकर साहेबांना आयुष्य आरोग्य ऐश्वर्य यशस्वी गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना निरंतर लाभो. संत शिरोमणी ब्रह्मस्वामी महाराज शिवलिंग तुमचं चालू दे. माझ्या सद्गुरुराया स्वामी तत्वाचा वस्तू कैसे रागायचे मागे सद्गुरुमावळे समाचार पुष्पांजलि समर्पयामि. सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. संत शिरोमणि ब्रह्मस्वामी महाराज की जय. शिवलिंगेश्वर भगवान की जय. त्रिशूळ घेऊन येऊन सांगा म्हणजे आपल्याला पब्लिक कुठेच असतात. सांगायचं की 9:30 वाजले. 9:30